अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आमुचे कोळी श्री रघुनाथ. रघुनाथ हे आमचा परमार्थ, जो समर्थामध्येही समर्थ, देवा सोडविता. त्याचे आम्ही सेवकजन, सेवेकरता झाले ज्ञान. येथे अभाव धरता पतन पावेचे लकी. समर्थांनी ज्ञानाचा उपदेश करून झाल्यानंतर आता सगुण भजनाची आवश्यकता काय, अशा प्रकारे थोडासा औद्धत्यपूर्ण प्रश्न विचारणाऱ्या शिष्याला जो उपदेश केला तो म्हणजे सगुण भजन नामनिरूपण. ज्ञानेदृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले, असं शिष्य विचारतो. आत्मज्ञानाने जर का सगळंच मिथ्या झालं तर पण साधना पण मिथ्या झाली. सगुण देवता ज्यांचा आम्ही आलंबन घेतो किंवा ज्यांची आम्ही पूजा करतो ते सगळं मिथ्याच झालं, तर मग ह्या भजन करण्याचं काय प्रयोजन आहे, असं ज्यावेळेला तो विचारतो त्यावेळेला समर्थ सुरुवातीला थोडंसं ते व्हिज्युअलाइज केलं त्यांचं चित्र, हा संवाद. तर समर्थांची एकूण पर्सनॅलिटी त्याच्यानंतर पूर्ण दणकट, बोलायला वागायला सर्वच प्रकारे, आणि त्यांच्या ज्ञानाचा तो प्रखर उपदेश झाल्यानंतर शिष्याच्या मनात तर प्रश्न उमटलेला आहे, न विचारून समाधान होणार नाही आहे आपल्या आपणच. आणि म्हणून तो चाचरत चाचरत हा प्रश्न विचारतो. आणि समर्थांचं जे पहिलं उत्तर आहे ते बरंचसं आज्ञा देणारं आहे. ते त्याचं उत्तर न देता असं म्हणतात की सद्गुरू जे सांगतील ते करायचं. स्वामींच्या शब्दात सांगायचं तर आपली अक्कल नको तिकडे चालवायची नाही, हे समर्थ सांगतात पहिले. पण त्याच्यानंतर सुद्धा शिष्य सद्गुरू आज्ञा प्रमाण कोण करील अप्रमाण, पण हे मला काही पटत नाही आहे म्हणून तो आपला मुद्दा पुढे रेटतोच. आणि मग समर्थ सगुण भजनाचं महत्त्व सांगताना या चरणापाशी येतात, स्वतःच्या कुळाबद्दल सांगतात. आमचे कवळी रघुनाथ. रघुनाथ हे आमचा परमार्थ. समर्थांचे वडील सूर्याजीपंत, ज्येष्ठ बंधू गंगाधर म्हणजे श्रेष्ठ असं त्यांना म्हणत, आणि समर्थ ह्या तिघांचेही सद्गुरू स्वतः प्रभू श्रीराम आहेत. सूर्याजीपंतांना श्रीरामांनी अनुग्रह दिला. पुढे गंगाधर मुंजीच्या वयाला आल्यानंतर त्यांनाही श्रीरामांचा प्रत्यक्ष अनुग्रह झाला. आणि वडिलांना आणि बंधूंना अशा प्रकारे स्वतः श्रीरामांनी अनुग्रह दिल्यामुळे समर्थांच्याही मनात ती इच्छा निर्माण झाली. आणि पुढे श्रीरामांनी प्रकट होऊन अनुग्रह दिला. आपल्या मुलाला अनुग्रह झालेला आहे हे सूर्याजीपंतांना केवळ त्यांची चेहरा बघून कळलं की श्रीरामांनी अनुग्रह दिलेला आहे. आणि त्या काव्यामध्ये असा उल्लेख येतो की आता श्रीराम अनुग्रह देऊन अंतर्धान पावले आणि समर्थांना म्हणजे नारायण त्यांचं नाव, नारायणाला कोणापाशी निरवलं म्हणजे कोणापाशी पुढेचं हे दिलं तर हनुमंतापाशी निरविले. हनुमंताला सांगितलं की तू याचा सांभाळ कर आता. म्हणून समर्थांचं सगळं पुढचं जे व्यक्तिमत्व समर्थांचं, साक्षात शंकराचा अवतार मारुती, कली माझी तोची झाला रामदासाची मूर्ती, स्वतः ते हनुमंत स्वरूपच झाले. आणि रामाची सेवा आमुचे कोळी रघुनाथ, आणि त्याच्यामुळे आमचा परमार्थ आहे. रघुनाथ हे आमचा परमार्थ, जो समर्थांचाही समर्थ, देवा सोडविता. सगळे देव एवढे श्रेष्ठ समजले जातात, पण ते रावणाच्या बंदीखान्यात पडून होते, त्यांना सोडवणारा जो श्रीराम, जो समर्थांचाही समर्थ आहे, त्यांच्यामुळे आमचा परमार्थ आहे. त्याचे आम्ही सेवकजन, सेवेकरिता झाले ज्ञान. त्याची सेवा करता करता त्या सेवेच्या प्रसाद स्वरूप ज्ञान आम्हाला त्याने दिलं. ज्ञान ज्ञान असं घोकल्यामुळे ज्ञान होतं असा भाग नाही, असं समर्थांना सांगायचं आहे. केवळ आत्मज्ञानाचा उपदेश जर का पुस्तकांमध्ये लिहिला आणि तो नुसताच प्रसारित केला
तर ते वाचून लोक आत्मज्ञानी होत नाहीत. खूपच क्वचित की पुस्तक वाचलं आणि आत्मज्ञानी झाला. कारण की विचार कळणं हा एक भाग आहे, तो अतिशय महत्त्वाचा जरी असला तरी विचार कळल्यानंतर आत्मज्ञानाची योग्यता अंतःकरणाला प्राप्त करून देणं, ह्याच्यासाठी जे लागतं त्याला भजन असं म्हटलेलं आहे. भजन याचा अर्थ प्रेमाने ईश्वराच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करणे. स्वामी त्याचा फरक सांगत असत. त्याप्रमाणे युज म्हणजे जोडलं जाणे आणि भज म्हणजे प्रेमपूर्वक जोडलं जाणं. आणि त्याचे आम्ही सेवक जन, याचा अर्थ त्याची सेवा जी केलेली आहे, चिंतन हीच सेवा. मूळ स्वरूपाचं ईश्वराच्या ध्यान करणं आणि अंतःकरण त्या अनुभवाला योग्य करण्यासाठी सर्व सद्गुणांनी योग्य करणं हीच सेवा स्वतःच्याच ठायी केलेली. आणि त्या सेवेवर प्रसन्न होऊन रघुनाथाने आम्हाला हे ज्ञान दिलं, आत्मज्ञान दिलं. म्हणून केवळ ज्ञान कळलं आणि ज्ञानामुळे दृश्य मिथ्या झालं असं गुरु सांगतायत. याचा अर्थ शिष्याला ते बुद्धीला कळलं पण त्याचा तो बोध झाला असं म्हणता येत नाही. कारण जी गॅप आहे ती गॅप कसली आहे? अनुसंधानाची गॅप आहे. आणि त्या अनुसंधानाच्या अभावामुळे केवळ ज्ञानाचं तत्त्व कळलं आणि मीच तत्त्वस्वरूप आहे असा विचार अंतःकरणात आला. तो 10 वेळा मनात घोकला तरी अंतःकरणाला हा अनुभव येत नाही की मी तत्त्वस्वरूप आहे. तो त्याचा विचारच राहतो जोपर्यंत सगळं सेफ चाललेलं आहे तोपर्यंत. ज्या वेळेला विकार निर्माण होतील, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल, त्यावेळेला खरं कळेल की याचं काय आहे. रामकृष्ण खूप सुंदर उदाहरण देत असत की पोपटाला कितीही बोलायला शिकवलं, कुठलेही शब्द शिकवले, तो अगदी माणूस जसा बोलेल तसा बोलतो. पण ज्या वेळेला मांजर झडप घालते त्यावेळेला तो माणसाच्या आवाजात नाही बोलतो, तो टॅटॅच करतो, त्याचा मूळ आवाजच काढतो. तसं जोपर्यंत विकार किंवा प्रतिकूल परिस्थिती समोर येत नाही तोपर्यंत सगळं ज्ञानाचं बोलणं हे सोपी गोष्ट आहे. ज्यावेळेला अशा प्रकारचं द्वंद्व निर्माण करणारी परिस्थिती येते त्यावेळेला त्या द्वंद्वामध्ये हा किती अडकतो की सुखम बंधात प्रमुच्यते होतं. त्याच्यावर कळतं की ते ज्ञान अंतःकरणामध्ये स्थिरावलेलं आहे की नाही. तत्त्वज्ञानस्वरूपच आहे पण अंतःकरण ज्ञानस्वरूप होण्यासाठी म्हणून जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये स्वतःला झोकून देणं आणि त्याच्या प्रकारची साधना करत असताना उत्तरोत्तर ती साधना इंटेन्सिफाय होणं, ती इंटेन्सिटी ही माझ्या कॅपॅसिटीने मी कमावली अशा प्रकारचा अहंकार अंतःकरणात निर्माण न होता भगवंताने दिलेल्या शक्तीमुळे, त्याच्या प्रेरणेमुळे मी चालतो आहे. आणि जे काही प्रगती मला साध्य आहे ती प्रगती त्याच्या प्रसाद स्वरूपाने आहे अशी समज अंतःकरणाने घेणं. आणि हे कोणीतरी शिकवलं आहे म्हणून नव्हे, तशी आतूनच टेंडन्सी आहे. सेवेकरता झाले ज्ञान. येथे अभाव धरता पतन पावी जेल की, असं नाही केलं तर पतन होईल. पतन होईल याचा अर्थ वाट लागेल अशातला भाग नाही. ज्ञानभूमिकेतून पतन होईल, मुख्य म्हणजे साधक भूमिकेतून पतन होईल. मला कळलं असं वाटण्यामध्ये धोका जास्ती आहे. नाही कळलेलं त्या मनाने बरं आहे. रमण महर्षींचा जो दृष्टांत स्वामी कित्येक वेळा सांगत असत की एक अडाणी माणूस त्यांच्याकडे आला आणि त्यावेळेला तो बसलेला असताना रमण महर्षींना खूप लोक खूप प्रश्न विचारत होते आणि मग हा एकटाच बसून होता आणि निघताना म्हणाला की भगवान, हे सगळे लोक मला तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतात, तुम्ही जे सांगता ते त्यांना कळतं, त्यांना मनात प्रश्न येतात, शंका येतात, पण मला काहीच कळत नाही, त्यामुळे मला काही प्रश्नही विचारता येत नाही. त्याच्यावर रमण महर्षी जे म्हणाले की असा कोणीतरी आहे की ज्याला हे कळतं आहे की मला काही कळत नाही आहे, तेवढं पुरेसं आहे, तेवढं घेऊन राहा. असा जो कोण आहे की ज्याला कळतं आहे की त्याला कळत नाही आहे, तो मी आहे. तो कोण आहे हे शोधायचा प्रयत्न कर. हे जे अटेम्प्ट टू नो युअर सेल्फ हीच सेवा. अतिशय बोलके प्रसंग आहेत रमण महर्षींच्या आयुष्यामध्ये. ज्या वेळेला त्यांना संधिवाताचा त्रास होता आणि संधिवाताच्या त्रासानंतर त्यांना असं सांगितलं, त्यांना तेल लावून देणे आयुर्वेदिक वगैरे सगळं शिष्यमंडळी करत असत. ते शिष्यमंडळी करत असताना एकदा काही ठराविक लोक असाइंड होते, म्हणजे तुम्हीच करायचं, सगळ्यांनी येऊन जाऊन करायचं असा तो भाग नव्हता. पण 4 लोक करतायत म्हटल्यावर 5व्यालाही वाटतं की मलाही सेवेची संधी मिळाली पाहिजे, म्हणून लोक उत्स्फूर्तपणे भाग घ्यायला लागली आणि एकूण रमणाश्रमाचा जो कार्यक्रम होता त्याचं शेड्यूल बिघडायला लागलं. शेवटी रमण महर्षींनी एकदा सगळ्यांना थांबवलं आणि ते म्हटले की थांबा, आता मीच माझ्या गुडघ्यांना तेल लावतो, तर तुम्हीच का लावता? तर मला ते म्हटले की अशा महात्म्याच्या पायाला स्पर्श करण्याची पुण्य मलाही मिळू देत.
तर आता एवढं बोलल्यावर तरी लोकांनी शहाणं होऊन गप्प बसायला पाहिजे. हे काय सांगतात. पण तिथे एक रिटायर्ड जज होते आणि जज लोकांना जनरली ऐकवायचीच सवय असल्यामुळे ते पुढे रमण महर्षींना असं म्हणाले की पण असं जर का तुम्ही आम्हाला हात नाही लावू दिला तर आमचा जो आमचं जी कर्तव्यबुद्धी आहे तिला वाव तर मिळाला पाहिजे ना, म्हणजे आम्हाला सेवेची संधी मिळाली पाहिजे, हक्क आहे आमचा, असं त्यांना थोडक्यात म्हणायचं. त्याच्यावर रमण महर्षी म्हणाले की तुम्हाला खरी सेवाच करायची असेल तर आत्मसेवा करा. तुम्ही एका ठिकाणी म्हणजे शरीराची हालचाल तर एक वेगळीच गोष्ट, मनाची हालचाल पण सोडून शांत बसू शकलात तर तीही खूप मोठी सेवा आहे असं ते म्हटलं. एका ठिकाणी शांत बसणं ही सेवा आहे. अशा प्रकारे एक डोळस आस्पेक्ट भक्तीकडचा संतांनी शिकवला. दासबोधामध्ये पण तो ठाई ठाई आलेला आहे. मुख्य आजचा कार्यक्रम रामनवमीचा आहे आणि ज्या रामाचं सेवक पण समर्थांनी स्वीकारलं ते सेवक पण आमच्या अंतरंगात पण यावं म्हणून रामजन्म प्रत्यक्ष साजरा करणं त्यावेळेला, आत्ता कारण 12 वाजून गेलेत बरोबर, त्यामुळे रामजन्म झालेला आहे अंतःकरणात होण्यासाठी म्हणून आपण थोडीशी तयारी पण स्वतःची करून घेतली रामाचं नाम घेण्यापासून. आणि त्या रामजन्माला तयार होणं आणि ते तयार झाल्यानंतर रामाचा जन्म झाल्याचं साजरा करणं, तो साजरा करण्यासाठी पण संतांचे शब्द आपल्या मदतीला आहेत. स्वामी माधवनाथांनी जो रामचंद्रांचा पाळणा रचलेला आहे त्या पाळण्याचं गायन कीर्ती आणि स्वरता करतील. त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळू. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, श्रीरामा साधू जन विश्रामा, बाळा जो जन्मा जन्मला अयोध्येसी रघुत्तमाचे वंशी, बाळ जन्मले ऋषिकेशी कौसल्येचे बाळा जो जो रे, श्रीरामा साधू जन विश्रामा, बाळा जो जो रे, ऋषीजन रावण इंद्रजिता मारुनी राक्षस कुळ निर्दळण, बाळा जो जो रे, श्रीरामा साधू जन विश्रामा,
बाळा जो जो रे श्रीरामा साधू जन विश्रामा बाळा जो जो रे माधव चरणीचा किंकर प्रार्थित वारंवार मानस मंदिरी येवोनिया करिवो दीनोद्धारा बाळा जो जो रे श्रीरामा साधू जन विश्रामा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. अंगाई गीताचा परिणाम शांतरसाची निर्मिती आहे, पण ती रामासाठी आहे. अंगाई गायलेली आनंद भगवान श्रीरामचंद्रांच्या केवळ व्यक्तिमत्वाच्या स्मरणाने पण मनात सहजच निर्माण होतो. म्हणजे या कार्यक्रमाचं निवेदन पण देत असताना ज्यावेळेला ते आलं स्वरूपयोगच्या ग्रुपवर की महाशिवरात्रीनंतर सर्वांना जी ओढ लागते ती रामनवमीच्या कार्यक्रमाची, तर त्या वाक्याने सहज असं मनामध्ये आलं की भगवान शंकरांचे प्रिय दैवत म्हणजे पण रामचंद्र, रामचंद्रांचे प्रिय भगवान शंकर, हे एकमेकांच्या प्रेमात पडलेली दोन ही दैवतं. ह्याचं कारण असं आहे की भगवान शंकर शिवस्वरूप म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचंच मूर्त स्वरूप भगवान शंकर, आणि भगवान शंकर हे शिवस्वरूप असल्यामुळे त्याच्या अनुभवासाठी म्हणून साधक जेवढा स्वतःला तयार करत जातो तसतसं ज्या गुणांचं संवर्धन त्याला करावं लागतं ते सगळ्या गुणांचं मूर्त स्वरूप म्हणजे प्रभू श्रीराम. म्हणून स्वामींनी पण पूर्वी एकदा बोलताना असं म्हटलं होतं की जसजसं साधनेमध्ये प्रगती होत जाते तसतसं रामाच्या रूपाबद्दल एक विशेष आकर्षण निर्माण होतं. कारण हे जे सगळे गुण आहेत ते सगळे गुण ज्ञानस्वरूपाला अतिशय आवश्यक असलेले भगवान श्रीरामचंद्रांचे गुण आहेत, आणि ते जितकं आम्ही कल्टिवेट करू तितकं शिवस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी म्हणून आमची योग्यता वाढते. म्हणून रामाचं शंकरावर असणारं प्रेम आणि शंकरांचं रामावर असणारं प्रेम पौराणिक कथांमधून तर व्यक्त झालंच आहे, पण सांगायचं असं आहे की हे इंडिकेट करतं की साधकाचा प्रवास पण जसं शिवस्वरूपाला तो प्राप्त करतो तसं रामस्वरूपाला पण तो अधिकाधिक जवळ करत जातो. आणि रामस्वरूपाचं पण जे सर्वात अंतिम स्वरूप आहे ते म्हणजे आत्माराम, तेच शिवस्वरूप एकच. म्हणून अभिन्न असताना पण त्याच्यामध्ये एक रामकृष्णांच्या भाषेमध्ये आस्वादनासाठी म्हणून एक प्रेमाचा झिळझिळीत पडदा ठेवलेला आहे. तो भगवान शंकर स्वतः ज्ञानस्वरूप असताना पण रामाबद्दलचं प्रेम घेऊन अंतःकरणात आहेत. राम सुरुवातीपासूनच ज्ञानी असताना पण शंकरांबद्दलचं प्रेम घेऊन आहेत. त्या प्रेमाचा स्पर्श आमच्या अंतःकरणाला व्हावा म्हणून या सगळ्या कार्यक्रमांचं प्रयोजन आहे. ज्या प्रेरणेने समर्थांच्या मुख्य ओळीने आपण सुरुवात केली की ज्या प्रेरणेने समर्थांनी खरं तर संसारामध्ये राहून परमार्थ करता येतो हे समर्थांना माहीत नव्हतं अशातला भाग नाही. सूर्याजीपंत म्हणजे वडील आणि ज्येष्ठ बंधू गंगाधर हे संसारामध्येच होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये उच्च अवस्था प्राप्त करून घेतलेल्या होत्या. समर्थांनाही तसं करता आलं नसतं असं म्हणण्याचं काही कारण नाही, पण महत्कार्यासाठी म्हणून एक ओढ अंतःकरणात असल्यामुळे
त्या लग्नाच्या मंडपातून ते जेव्हा निघून गेले, पळून गेले आणि त्याच्यानंतर मग तपश्चर्या भारत भ्रमण करून साधारण 24 वर्षांनी ते पुन्हा आपल्या घरी आले, जांब त्यांच्या मूळ गावी. आणि मधल्या काळात सगळीच परिस्थिती बदललेली असल्यामुळे राणूबाई म्हणजे समर्थांच्या आई ह्या वार्धक्यामुळे अंध झालेल्या होत्या. सूर्याजीपंत तर ते समर्थ लहान असतानाच गेलेले होते. राणूबाईंची दृष्टी गेलेली होती. गंगाधर पंत म्हणजे श्रेष्ठ ते संसारा त्यांचा चाललेला होता. पार्वतीबाई ही त्यांची पत्नी म्हणजे समर्थांच्या वहिनी आणि 2 मुलं. ज्यावेळेला समर्थ तिथे आले त्यावेळेला जांबमध्ये आईला भेटायला आणि त्याच्या वेळेला आपल्याच घराच्या अंगणामध्ये उभे राहिल्यानंतर हा एवढा बलदंड संन्यासी कुठून आला ब्रह्मचारी म्हणून ती दोन्ही पुतणे समर्थांचे अंगणामध्ये खेळत होते. समर्थांनी भिक्षेसाठी म्हणून श्लोक म्हटला आणि भिक्षामदेही अशी गर्जना केल्यानंतर ती दोन्ही पुतणे समर्थांचे घाबरून घरात पळाले आणि आईला बोलवलं म्हणजे समर्थांच्या वहिनीला पार्वतीबाईंना. त्या भिक्षा घेऊन आल्या आणि ज्या काही पात्रामध्ये भिक्षा आणली होती ती घ्यावी अशा प्रकारची विनंती केल्यानंतर समर्थ म्हटले की एवढीशी भिक्षा घ्यायला हा काय परखा गोसावी नव्हे, हा घरातलाच गोसावी आहे. आणि हे आतल्या राणूबाईंनी म्हणजे समर्थांच्या आईनी ऐकलं आणि त्यांना कुठेतरी एक होप होती की नारायण परत येईल. आणि त्याप्रमाणे कोण आलं आहे, नारायण आलं आहे का अशा प्रकारचं त्यांनी विचारल्यानंतर त्या चाचपडत दृष्टी नसल्यामुळे बाहेर आल्या आणि त्यावेळेला समर्थ म्हटले की मी नारायणच चालू आहे. आणि मग सगळ्या शारीरिक खुणा तर आता बदललेल्या होत्या मधल्या काळामध्ये आणि कसं तरी करून ते ओळखलं आणि 24 वर्ष काय केलंस तू तर तपश्चर्या करून आलो आहे, सर्व प्रकारच्या प्राप्ती करून आलो आहे, पण तुला आता बघायची इच्छा आहे तर बघता येणार नाही, मधल्या काळात दृष्टी गेली असं म्हटल्यानंतर समर्थांनी कथेनुसार त्यांच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि रामनामाचा जप केला तर कथेनुसार त्यांना दृष्टी परत प्राप्त झाली. आणि बघितलं समर्थांना तर त्याच्यावर कुठलीही सामान्य आई ही खूप खुश होऊन गेली असती की मुलगा तपश्चर्या करून आल्यानंतर अशा प्रकारे दृष्टी परत आणण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलेलं आहे. पण राणूबाई मात्र त्यांना असं विचारतात की एवढी वर्ष तपश्चर्या करून एखादं भूत वगैरे सिद्ध करून घेतलंस की काय. त्याच्यावर सुनीलजी चिंचोळकर समर्थव्रती असं त्यांना म्हटलं जायचं. त्यांनी याच्यावर भाष्य करताना असं म्हटलं आहे की राणूबाईंचा पण अधिकार सामान्य नव्हता. सूर्याजीपंत त्यांच्या त्या पत्नी आणि गंगाधर पंतांची ती आई म्हणजे 2 सिद्ध पुरुष मुळातच घरात होते, त्यांच्याबरोबर वावरलेली ही स्त्री आहे. त्यामुळे तपश्चर्येतून काय मिळवायचं असतं ह्याची जाणीव त्यांना परफेक्टली आहे. म्हणून त्या समर्थांना पण कौतुक नाही करत, प्रश्न विचारतात की काय मिळवून आलास, 24 वर्षात एवढीसं जादूटोणा करून शिकून आलास, कुठलं भूत सिद्ध करून आलास. तर त्याच्यावर जे समर्थांनी उत्तर दिलं आहे की होते वैकुंठीचे कोणी शिरले अयोध्या भुवनी, लागे कौशल्याचे स्तनी त्याची भूतके माय. मार्गी जाता वनंतरी, पाय पाडीला दगडावरी, पाषाणाची झाली नारी त्याची भूतके माये. धनुदेवनी देहरक्षिला त्याची भूतके माये. पितयाच्या भाकेशी कैकेयीचे वचनाशी, मानुनी गेले अरण्यासी त्याची भूतके माये. सर्वा भूतांचे हृदय, नाव त्याचे रामराय, रामदास नित्यगाय त्याची भूतके माय. अशा प्रकारे आई आणि मुलाचा संवाद एवढ्या वर्षांनी जो होतो आहे तो पण किती जागा करणारा आहे की कुठल्या तरी छोट्याशा अचिव्हमेंटलाच परिपूर्णता मानणं हा समर्थांचा तर स्वभाव नव्हताच, पण ज्यांच्या पोटी जन्म घेतला तर राणूबाईंचा तो स्वभाव नव्हता. मध्यंतरी एक गोंदवलेकर महाराजांचं म्हणजे संतांचं पण बोलणं कसं छान असतं किंवा किती इंडिकेटिव्ह असतं. बेलसरे महाराजांचं एक प्रवचन ऐकण्यामध्ये आलं तर त्याच्यामध्ये बेलसरे महाराजांनी असं सांगितलं की गोंदवलेकर महाराजांना मी एकदा प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या आईबद्दल काहीतरी सांगा. तर महाराज म्हणाले जे काही होऊन गेलं त्याच्याबद्दल काय सांगायचं. म्हणजे समर्थ कुठलेही संत अशा प्रकारे नॉस्टॅल्जियामध्ये रमणारे नसतात. याचा अर्थ ते जुन्या आठवणी काढणारच नाहीत कधी, अशातला भाग नाही, पण जुन्याच आठवणी सांगण्यात बसणे हा त्यांचा स्वभाव नसतो. ते तत्वस्वरूप झालेले असतात. त्यामुळे आपल्याबद्दल आपल्या घरच्यांबद्दल सांगत राहणे हा त्यांचा स्वभाव नसतो.
पण ज्यावेळेला महाराजांनी बेलसरे महाराजांनी इन्सिस्ट केलं की तरी सांगाच म्हटल्यानंतर, तर त्याच्यावर गोंदवलेकर महाराज असं म्हटले की ज्या अर्थी झाडाला आंब्याचं फळ लागलेलं आहे त्या अर्थी झाड आंब्याचंच असलं पाहिजे. हे वाक्य किती सांगणारं आहे की अशाच कुठेतरी तो जन्म झाला अशातला तो भाग नाही आहे. त्याच्यासाठीची जी भूमी आहे ती पण तितकीच तयार आहे. कोंभाची लवलव सांगे भूमीचे मार्दव, हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे की कोंभाचं मार्दव जे आहे ती भूमीच्या मार्दवामधून कळतं की कोंब किती सुपीक ती जमीन आहे. त्याप्रमाणे भगवान रामचंद्रांचा जन्म आणि जे आजच्या या निमित्ताने त्यांचं सगळं व्यक्तिमत्वानंतर जीवनामधले वेगवेगळे प्रसंग हे पुन्हा पुन्हा अंतःकरणामध्ये येत राहतात. त्याच्या कथाही आपल्याला माहिती आहेत. पण असं जरी झालं तरी त्याने एकदा ऐकलं दोनदा ऐकलं तरी त्याची तृप्ती होते असं वाटत नाही. एक नवीन रस निर्माण करत राहतात त्या कथा. आणि दुसरं म्हणजे या चरित्रांमधून आमचं शिकणं कधीही थांबत नाही. त्या निमित्ताने श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ण यांचं जर का कंपॅरिझन करावं हे तर म्हणजे खूप छंद मनाला तसा लागतो. त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट मला या प्रवचनाच्या निमित्ताने थोडंसं चिंतन करत असताना असं लक्षात आलं की एक अनेक गोष्टींमध्ये रामचंद्रांच्या आणि श्रीकृष्णांचा फरक आहे. स्वामी जसं म्हणत असत की त्यांच्या नावापासून फरक आहे. त्यांच्या नावात रामाच्या कुठलंही जोडाक्षर नाही आणि कृष्णाच्या नावात कुठलंही सरळ अक्षर नाही. हा जितका सरळ आहे तितका तो तिरकस आहे, वक्रांना वक्र आहे. पण असं जरी झालं तरी एक विशेष गोष्ट भगवान रामचंद्रांच्या आयुष्याकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की दैवी अवतार म्हणून जरी का त्यांचा जन्म झालेला असला तरी दैवी कार्य करण्यासाठी म्हणून स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन रामचंद्रांनी काहीही केलेलं नाही. ते जिथे आहे तिथे स्थिर आहेत. दशरथ म्हणजे जन्म घेण्यासाठीचं पण जी कथा आहे की दशरथाला पुत्र नव्हता आणि पुत्र नव्हता म्हणून मग तो खूप बेचैन होता. अनेक उपाय करून झाले, तिन्ही राण्या बेचैन होत्या. मग त्याला सांगितलं गेलं की पुत्रकामेष्टी यज्ञ कर आणि त्याच्यामधून मग तो यज्ञपुरुष प्रकट झाला. त्याने तो प्रसाद दिला आणि त्याचे 3 भाग केले. त्या 3 भागांमधून पुढे 3 मुलांचा जन्म झाला. हा जो सगळा भाग आहे त्याच्यामध्ये दशरथ, स्वामींनी ते खूप वेळा एक्सप्लेन पण केलं आहे की दशरथ म्हणजे 10 इंद्रियांवर स्वार असलेला जो जीव आहे तो दशरथ. आपण साधे लोक. दशरथ चक्रवर्ती सम्राट असला आणि त्याच्यानंतर पूर्वीच्या जन्मामध्ये त्याने खूप साधना केलेल्या असल्या तरी या जन्मामध्ये त्याचं जे एकूण व्यक्तिमत्व आहे ते एका राजाचंच आहे. मोठ्या कुळात जन्मलेला आहे, रघुवंशासारख्या, पराक्रमी आहे, सत्वशील आहे. परंतु त्याची जी कामना आहे ती पुत्रप्राप्तीची, ती कामना तशी बघायला गेली तर सामान्यच आहे. मूल व्हावं आणि राज्याला उत्तराधिकारी मिळावा एवढीच त्याची कामना आहे. भगवंताने पोटी जन्म घ्यावा अशी त्याची मूळ इच्छा नाही. तो यज्ञ करतो आहे ते पण पुत्र व्हावा, त्याला कोणीही झालं तरी चाललं असतं. पण मगाशी आपण जसं वरच्या निवेदनामध्ये ऐकलं की शंकरांना ज्यावेळेला पार्वती विचारते की रामाच्या जन्माचं प्रयोजन काय, तर शंकर असं म्हणतात की ते एकटे रामच सांगू शकतील की रामाच्या जन्माचं प्रयोजन काय. तसं दशरथाच्या पोटी जन्म घेणं ही दशरथाची मागणी नाही आहे, रामाची इच्छा आहे की याच्या पोटी जन्म घ्यावा, ह्या कुळामध्ये जन्म घ्यावा. म्हणून त्याची मागणी सामान्य असताना पण देवपोटी येणं ह्या देवाच्या कृपेनेच तो जन्माला आलेला आहे, त्यांच्या पोटी जन्माला आलेला आहे. सांगायचं असं आहे त्याच्यामधून की दशरथ हा आपला रिप्रेझेंटेटिव्ह आहे थोडासा, की छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आमच्या मागण्या मर्यादित असताना पण त्याच्या कृपेने तो आमच्या आयुष्यात येतो. आणि हा बहुतेकांचा आपला अनुभव आहे की जन्माला आल्यानंतर ईश्वर प्राप्ती करून घेईन, तो त्याचं दर्शन घेऊनच देह ठेवेन, अशा प्रकारची कामना करून येणारे खूप विरळा लोक संत कॅटेगरीमधले. बाकीच्यांच्या आयुष्यात संत येतात किंवा राम येतो, अशा प्रकारे अनुभवाच्याद्वारे हा त्याच्या इच्छेने आणि कृपेनेच येतो. त्याच्यासाठी म्हणून तो योग्य कुळ शोधून येतो. अंतःकरणाचं ओव्हरऑल टेंडन्सी सात्विक आहे का एवढी बघून येतो. ती पुरी पण अयोध्यापुरी आहे की जिच्यामध्ये खूप अयोध्या युद्ध सारखं संघर्ष चाललेलं नाही आहे, अशा प्रकारच्या नगरीमध्ये रामाने जन्म घेतला. आणि 3 राण्या, कौसल्या जी सात्विक आहे अतिशय, सुमित्रा जी थोडीशी तिला
इच्छा जरी असली तरी ती कौशल्याचं साहाय्यभूत व्हावं, कौशल्याच्या मुलाचं साहाय्यभूत होऊन राहावं माझ्या मुलाने, अशा प्रकारची कामना आहे. कैकेयीच्या पोटी मात्र थोडा कॉम्पिटिटिव्ह सेन्स आहे. कैकेयीला जनरली कसं होतं, अशा सगळ्या स्टोरीजमध्ये ज्या कोणी अन्याय केला मुख्य पात्रावर त्यांना विलन समजायची एक स्वाभाविक प्रवृत्ती असते. पण कैकेयीने पण दशरथाला युद्धामध्ये सहाय्य केलेलं आहे. त्यामुळे ती कोणीतरीच होती आणि खूप काहीतरी वेगळंच मागत होती अशातला भाग नाही. मुलाला आपला मुलगा राज्यावर बसावा इतकी किरकोळ कामना घेऊन ती आहे. आणि एकूण त्या किरकोळ सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायची तिची जी प्रवृत्ती नाही आहे त्याला समर्थांनी शबल रजोगुण असं म्हटलेलं आहे. रजोगुणच आहे, शबल आहे, स्वार्थी प्रवृत्तींनी व्यापलेला आहे. म्हणून यज्ञपुरुषाने ज्या वेळेला ते तिन्ही प्रकारचे प्रसाद त्याला दिले, ते प्रसाद दिल्यानंतर ते प्रसादाचं स्वरूप 3 राण्यांना तो वाटला गेला. आणि तो प्रसाद कशा प्रकारचा होता त्याला एकनाथ महाराजांनी असं म्हटलं आहे की कौसल्या भाग परब्रह्म. कौसल्याच्या वाटेला जो प्रसाद आला तो परब्रह्म स्वरूप होता. सुमित्रा भाग भजनोत्तम लक्ष्मणाच्या रूपाने. कैकेयी भाग परमधर्म भागानुक्रम विभाग. कैकेयीच्या पोटी जो भरत आला तो परमधर्माचं स्वरूप म्हणून रामाला अनुकूल अशा प्रकारे वावरणं रामाच्या ॲब्सेन्समध्ये पण हे भरताचं दिव्यत्व आहे. राम जिथे असेल तिथे रामाची संकटं आपल्या अंगावर घेऊन प्रोॲक्टिव्हली काम करणं हे लक्ष्मणाचं दिव्यत्व आहे. पण या सगळ्यामध्ये राम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत निश्चळ आहेत. दैवी अवतार आहे म्हणून आता दैवी कार्य करायला ते कुठेही जाऊन जाऊन कार्य करत नाहीत. ते आहेत तिथेच आहेत. सर्व प्रकारच्या गोष्टी रामाच्या इन्सिडन्स जर का बघितले प्रसंग तर कोणीतरी तिथे येतं आहे आणि पुढच्या कार्याला रामाला प्रवृत्त करते. आणि जिथे कुठे जे काम समोर येतं आहे त्याच्यामध्ये राम समरसून काम करत आहेत त्या प्रकारचं. आणि त्याच्यानंतर लगेच ते त्याच्यापासून अलिप्त आहेत. ते रेंगाळत नाहीत कुठेच. जसं भगवान श्रीकृष्ण रेंगाळताना दिसत नाहीत, भराभर नेक्स्ट 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 टास्क करत जातात, तसं राम पण कुठेही रेंगाळताना दिसत नाहीत. पण कृष्ण स्वतःहून खलनिग्रहणाय निघालेले आहेत. राम तशा स्वतःहून खलनिग्रहणाय निघालेले नाहीत, प्रकृती त्यांना खलनिग्रहणाय वापरते. याच्यातून ते शिकवणं असं आहे की स्वतःच्या ठिकाणी परिपूर्णत्व अनुभवण्याचा प्रयत्न करत राहून निश्चळ राहायचा अभ्यास केला तर दैवी कार्य म्हणजे कुठेतरी उठून दरवेळेला जायला पाहिजे अशातला भाग नाही. स्वामींच्या शब्दामध्ये स्वतःच्या कपॅसिटी वाढवणे हे करून आम्ही जर का शांत जरी बसलो तरी प्रकृती योग्य वातावरणात योग्य कार्य तुमच्याकडून करून घेईल. हे रामजन्माचं एकूण रामचरित्राचं सार आहे. स्वतःपाशी पूर्णत्व अनुभवणे वसिष्ठ ऋषींनी बोध केला, ज्ञानाचा धनुर्विद्या शिकले. त्याच्यानंतर सर्व दिव्य अस्त्र विश्वामित्रांनी दिली. ती त्राटिका राक्षसी पण वाटेत आली, तिचं निर्दारण करून टाकलं. पुढे मारीच सुबाहूला पण मारायला राम मुद्दामून अयोध्येतून गेलेले नाहीत. ऋषींच्या यज्ञ संरक्षणाचं काम ऋषी मागायला आले म्हणून ते दिलं गेलं आणि त्याच्यामधून त्या मारीच सुबाहूंचा नाश झाला. पुढे घरी आल्यानंतर पुढे विश्वामित्रांबरोबरच जात असताना सीता स्वयंवर हे पण राम मुद्दा म्हणून स्वयंवराला गेलेले नाहीत. म्हणजे स्वतःचं लग्न पण त्यांनी स्वतःच्या इच्छेने केलेलंच नाही. ते ऋषी म्हणाले की अशा प्रकारे विदेहजनक मोठा राजा आहे, त्याच्या मुलीचं स्वयंवर आहे, तर आम्ही चाललोच आहोत, आमच्याबरोबर चला म्हणून त्यांच्याबरोबर म्हणून गेले. तिथे गेल्यानंतर आता सीतेला जिंकावी आणि त्याच्यानंतर लग्न करावं कुठलीही कामना नाही. आणि तिथे पण त्या एकूण पणामध्ये भाग घ्यायची स्वतःची इच्छा नाही. ज्या वेळेला सगळे राजे मार खाऊन ते शिवधनुष्य छातीवर घेऊन पडले आणि आता कोणीच रावण पण त्याच्यामध्ये होता, तोही अंगावर ते शिवधनुष्य पडल्यानंतर रक्ताची उलटी केली त्याने. आणि आता हे शिवधनुष्य पेलणारा कोणीही इथे वीरपुरुष पृथ्वीवर राहिला नाही की काय, अशा प्रकारे जनक ज्या वेळेला उद्वेगाने उद्गार काढतो त्यावेळेला सुद्धा राम रिॲक्ट होत नाहीत. ते शांतच आहेत, कपॅसिटी असून पण शांत आहेत. चिडतो तो लक्ष्मण की राम इथे असताना तू असं कसं म्हणू शकतोस. त्याला पंडित नेहरूंनी ते भारत एक खोज डिस्कवरी ऑफ इंडिया जे आहे त्याच्यामध्ये असं एक त्यांचं वाक्य आहे की लक्ष्मण हा जणू काही वाल्मिकींनी रामाच्या मूर्तिमंत क्रोधाचं स्वरूप ठेवलेलं आहे.
राम स्वतः चिडत नाही, ऑन बिहाफ ऑफ हिम लक्ष्मण चिडतो. हे पंडित नेहरू असले तरी काही काही वेळेला नीट बोलू शकतात. तसं तो लक्ष्मण चिडतो की अशा प्रकारे राम इथे असताना तू असं म्हणूच कसं शकतोस. तरीही राम स्वतःहून अटेम्प्ट करत नाहीत. ज्यावेळेला गुरु सांगतात की धनुष्याला प्रत्यंचा लाव, त्यावेळेला गुरूंची आज्ञा प्रमाण म्हणून उठले आणि ते धनुष्याला प्रत्यंचा लावायला गेले. त्याच्या आधी पण शिवधनुष्याला नमस्कार करूनच स्पर्श केला आणि ते तुटलं वगैरे सगळी कथा. पण याच्यामध्ये बघायला गेलं तर ते स्वयंवर झालं, इट हॅपन टू हिम. ते स्वतः ते करायला म्हणून गेलेले नव्हते. श्रीकृष्णांचं अगदी उलट आहे. म्हणजे हे दैवी पुरुष असले तरी चरित्र किती वेगळं आहे. तर रुक्मिणी स्वयंवर, जर का ज्यांना कथा माहिती आहे की रुक्मिणी ही विदर्भाची राजकन्या आणि तिचं लग्न ठरलं होतं शिशुपालाबरोबर. तिचं रुक्मिणीचा भाऊ जो रुक्मी तो शिशुपालाचा मित्र होता आणि शिशुपालाबरोबर लग्न करायचा त्याचा प्लॅन होता. आणि रुक्मिणीने श्रीकृष्णाबद्दल ऐकलेलं होतं आणि तिने मनानेच त्यांना वरलेलं होतं. म्हणून रुक्मिणी पत्र लिहिते आहे श्रीकृष्णाला, छुपं प्रेमपत्र थोडक्यात, की मला येऊन पळवून ने. आणि श्रीकृष्णाने पण त्या विनंतीला मान देऊन पळवून नेलेलं आहे पहिल्या पत्नीला. म्हणजे ईश्वरी अवतार पण पूर्णतः वेगळेपणाने अप्रोच झालेले आहेत जगाला. प्राध्यापक राम शेवाळकरांचं खूप सुंदर व्याख्यान आहे, एक यूट्यूबवर अवेलेबल आहे, ज्यांना ऐकायचं त्यांनी जरूर ऐकू शकता. राम आणि श्रीकृष्णांचं व्यक्तिमत्वाच्या तुलना केलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यात ते असं म्हणतात की रामाचं चरित्र जर का बघितलं तर रामाच्या जीवनातली सगळी कृत्य ही दिव्य आहेत, सामान्य कृत्यच नाही आहेत. पण राम शेवटपर्यंत स्वतःला मी मानव आहे असंच सांगत राहतात, मनुष्य देहधारी आहेत. आणि श्रीकृष्णाच्या आयुष्यातली सगळी कर्तृत्व बघितली तर ती बरीचशी सगळी मानवी आहेत, म्हणजे राजकारणी आहेत पुढे सगळं केलेलं. पण श्रीकृष्ण मी स्वतः ईश्वर आहे हा दिव्यत्वाचा आविष्कार कधीही लपवत नाही, अगदी उलटं. इंटरेस्टिंग आहे खूप हे. तशा प्रकारे रामाचं पुढचंही आयुष्य पूर्ण बघितलं की त्यांना युवराज्याभिषेक करायचा दशरथाचा निर्णय. युवराज्याभिषेक टाळून भरताला करणे आणि वनामध्ये पाठवणं हे कैकेयीचं मागणं दशरथाने ते नाईलाजाने मान्य केलं आहे. याच्यामध्ये कुठेही राज्यावर बसवावं नको बसवावं याच्यामध्ये रामांचा सेच नाही. काही शांतच आहेत ते जिथे आहेत तिथे, आणि जे काही आहे ते ॲक्सेप्ट करत चाललेले आहेत. म्हणून साधकासाठी रामचरित्र एवढा आदर्श का, तर हा सगळ्यात मोठा आदर्श आहे की स्वतःच्या ठिकाणी परिपूर्णत्व अनुभवत राहणे आणि येईल त्या परिस्थितीला हसतमुखाने सामोरं जाणं आणि त्याच्यामधून काय चांगलं करता येईल याच्यासाठी म्हणून प्रयत्नरत असणं. ह्याचं एक प्रात्यक्षिक रामचंद्रांच्या आयुष्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. पूर्ण रावणाला मारायला म्हणून पण मुद्दाम गेलेलं नाही, तो रावणच त्यांच्यामध्ये येतोय, सीतेला पळवून नेतोय, ती शूर्पणखा येते, नाक कान कापून नेते, सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण या सगळ्यामध्ये राम एका दीपस्तंभासारखे नुसते तिथे आहेत. समोर आलेलं कर्तव्य ते करता आहेत. जे लोक त्यांच्या आयुष्यामध्ये येत आहेत जाणून बुजून किंवा ॲक्सिडेंटली, त्या सगळ्यांना ॲप्रोप्रिएट रिस्पॉन्स चाललेला आहे. किती प्रकारचे लोक त्यांच्या आयुष्यात आले हे बघितल्यानंतर स्वतः दशरथापासून की जो अग्निनारायण ज्यावेळेला प्रकट झाला आणि तो प्रसाद दिला, तो प्रसाद दिल्यानंतर हे तिन्ही मुलं तुझे ईश्वरी विष्णूंच्या अंशाने जन्माला येणार आहेत हे तो सांगतो आहे. पण तरीसुद्धा जन्माला येणारा मुलगा हा माझा आहे ह्या अहंकाराच्या बापाच्या भूमिकेतून दशरथ स्वतःला सोडवू शकत नाही, मुलाचं दिव्यत्व माहिती असताना पण तेच वसिष्ठ मुनी आहेत की ते रामाचं पहिलं दर्शन झाल्यानंतर ते निशब्द होऊन जातात, दिव्यत्व जाणून आहेत. म्हणून विद्यार्थी म्हणून त्याला शिष्य म्हणून शिकवत आहेत, पण त्याचं दिव्यत्व जाणूनच गुरुभूमिकेत आहेत, एक कर्तव्य भूमिकेतून ते काम करत आहेत. त्याच्यानंतर अनेक लोक जे येतात, म्हणजे जसं तो केवट आला की रामाबद्दल पूर्ण भाव बाळगणारा, पण लौकिक अर्थाने जो अजिबात पंडित नाही, साधा भोळा केवट आहे. विभीषण आहे जो अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहतो आहे मनाविरुद्ध, पण रामाशी संलग्न आहेत. हनुमान आहेत की जे स्वतः ज्ञानी आहेत, भक्त आहेत आणि रामाचे दास होऊन अतिशय शक्तिशाली रामकार्याला वाहून टाकलेली आहे सर्व गोष्टी. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेले हनुमान आहेत. जे कोणी येतं आहे त्यांच्या भावाला ॲप्रोप्रिएट रिस्पॉन्स चाललेला आहे. कुठल्याही प्रकारचं
म्हणजे कितीही कार्य असलं तरी सुद्धा एक मधुरता जी आहे स्वभावातली ती प्रत्येक क्षणाला प्रकट होते. आणि त्याच्यामध्येच एक व्यक्तिरेखा येते. अनेक लोक येतात, म्हणजे जटायू येतो, तो दशरथांचा मित्र म्हणून ॲक्सिडेंटली भेटतो आहे. शबरी येते, की जी शबरी ही मतंग ऋषींनी तिला बोध केलेला आहे की एकाच ठिकाणी राहून तपश्चर्या करत राहा आणि कधीतरी राम तुझ्या ठिकाणी येणार आहेत. म्हणून रामांचं दिव्यत्व जाणलेली पण ते झेपू न शकलेल्या अनेक व्यक्तिरेखा रामायणात आहेत. पण रामांचं दिव्यत्व जाणून सुद्धा मग त्या दिव्यत्वाला अनुसरून वागणारे जे व्यक्तिरेखा आहेत त्यातली व्यक्तिरेखा म्हणजे शबरी. ती पण तिचंही मला विशेष वाटलं म्हणजे ह्या सगळ्या चिंतनामध्ये, की तिला माहिती आहे की राम आहे आणि तो येणार आहे, पण ती स्वतःहून उठून आता जाऊच रामाच्या दर्शनाला म्हणून अयोध्येला उठून येत नाही. ती जिथे आहे त्याप्रमाणे गुरूंच्या आज्ञेनुसार रोज तपश्चर्या करत राम येणार आहे या अपेक्षेमध्ये ती रोज वाटा आपल्या आश्रमाच्या झाडून ठेवते आहे. स्वतःच्या ठिकाणी साधनारत आहे. रामाची भेट घ्यावी म्हणून गडबड करून राम भेटणार नाही आहे ही समज तिला साधनेतून निर्माण झालेली आहे. हे आपल्याला शिकवण्यासाठीचेच प्रसंग आहेत सगळे, की रामाला भेटायचं आहे म्हणून तुम्ही धावपळ करून राम भेटणार नाही आहे. तुम्ही जिथे आहात तिथे तपश्चर्याने स्वतःचं व्यक्तिमत्व उजळवून घेत राहा. रामाला ज्या दिवशी यायचं असेल त्या दिवशी येईल. तो कधी यावा आणि कसा यावा ह्याचं डिक्टेट तुम्ही करू नका, हे शबरी सांगते आहे. ती मतंग ऋषींची अनुग्रहित आहे, त्याच्यानंतर तपश्चर्यारत आहे, अतिशय सात्विक जीवन तिने जगलेलं आहे. आणि ज्यावेळेला राम येतात त्यावेळेला स्वामींनी ते अनेक वेळा तो प्रसंग सांगितला आहे की कधी राम येणार आहेत हे ते सांगितलेलं नव्हतं, त्यामुळे कधीही येऊ शकतील, आज पण येऊ शकतील, अशा प्रकारच्या तयारीमध्ये ती रोज आहे. आणि रोज त्या आश्रमाच्या वाटा ती साफ करते आहे, साधनेने शुची राहते आहे. रामाच्या स्वागतासाठीची जी तयारी आहे ती रोज करते आहे न कंटाळता. त्यामुळे तिने ती उष्टी करून ठेवलेली शबरीची बोरं आहेत ती पण रामचंद्र गोड म्हणून स्वीकारतात. तशा प्रकारच्या साधना शुचितेने आमचं आयुष्य आम्ही उजळून घ्यावं आणि रामाच्या दर्शनासाठी तयार राहावं. जेव्हा केव्हा त्याला दर्शन देता येईल त्यावेळेला त्याची इच्छा होईल त्यावेळेला ह्यांच्या दरवाजावर नॉक करण्यात फारसा अर्थ नाही असं त्याला वाटतं का म्हणे. स्वामी कित्येक वेळेला गमतीने म्हणत असत की कुठल्याही व्हिजिटला जात असताना ठरलेल्या वेळेच्या आधी जर का गेलं तर घरात जो गोंधळ उडतो, आवराआवरी चालू असते आणि ते आवरलेलं नसतं, तसा भाग रामाच्या बाबतीत रामाला आपल्या बाबतीत वाटतं का म्हणे की वेळेआधी पोचलं तर याचं काय असेल सांगता येत नाही. पण शबरी मात्र तयार आहे आणि ती तयार असलेली शबरी ज्यावेळेला रामाला भेटते तो सगळा आदर सत्काराचा भाग होतो. आणि त्याच्यानंतर मुख्य जो राम आणि शबरीतला संवाद घेतलेला आहे एकनाथ महाराजांनी, त्याच्यामध्ये राम असं त्याला म्हणतात की शबरी तपश्चर्येने पूत आहे, म्हणजे पवित्र आहे, त्यामुळे तपश्चर्येचं महत्त्व तिला सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. पण अशा प्रकारचा तो भक्त आणि देवातला संवाद हा पण त्याच्या मागून चालणाऱ्या भक्तांना आदर्शवत व्हावा, पथदर्शी व्हावा म्हणून तो संवाद आहे. त्यावेळेला राम असं म्हणतात की जोपर्यंत अंतःकरणामध्ये द्वैतभूमिका आहे तोपर्यंत ती द्वैतभूमिका ही अंतःकरणातल्या मोह आणि ममतेचा मळ पूर्णत्वाने घालवू शकणार नाही. त्यामुळे अद्वैत भूमिकेत जेव्हा तू स्थिर होशील त्यावेळेला गुरूंनी तुला जो बोध केलेला आहे तो गुरूंनी केलेला बोध हा अंतःकरणात तुझ्या स्थिरावेल असं ते शबरीला सांगत आहेत. आणि त्या स्थिर अंतःकरणामधून जी अंतःकरणाला शांती प्रदान होते ती शांतीच परमात्मा स्वरूपाचं निदर्शक आहे. त्या शांतीत तू आहेस ना असं ते शबरीला विचारतात. आणि शबरी त्याच्यावर उत्तर देताना असं म्हणते की तुझे होताची दर्शन, सफळ तप, सफळ ज्ञान, सकळ ध्येय ध्याता ध्यान, सकळ अनुष्ठान आजी माझे. सगळं काही आजपर्यंत जे केलं ते तुझ्या दर्शनाने मी पूर्णत्वाला पावले. आजी माझी सफळ वृत्ती, आजी माझी सकळ सिद्धी, आजी माझी सकळ भक्ती, जे कृपे रघुनाथ हे आलासी. तू आज आलास आणि आजपर्यंत जे केलं ते त्याला पूर्णत्व प्राप्त झालं. आणि हे पूर्णत्व निदर्शन तिच्या भावभूमिकेतून होतं आहे. पुढे शबरीने अशी इच्छा व्यक्त केली की ज्याच्यासाठी म्हणून मी एवढा वर्ष वाट बघत राहिले, जे गुरूंनी मला सांगितलं होतं की तू एक दिवस येणार आहेस, ते आज पूर्ण झालं. त्यामुळे माझं जीवितकार्य पण इथे पूर्ण झालं. त्यामुळे याच तुझ्या सान्निध्यातच मला देह ठेवायचा आहे
आणि रामांनी मोठ्या कृपेने ती इच्छा पूर्ण केली. म्हणून शबरीने लगेचच देहत्याग केलेला आहे, रामांच्या समोरच केलेला आहे. त्या शबरीचं ते धन्योद्गार आहेत गीतरामायणामधले. धन्य मी शबरी श्रीरामा, ती आपण सुरदाकडून ऐकू. धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्रीचरणे आश्रमा, लागली श्रीचरणे आश्रमा. धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्रीचरणे आश्रमा, लागली श्रीचरणे आश्रमा. या चरणांच्या पूजे करिता नयनी प्रगटल्या माझ्या सरिता. या चरणांच्या पूजे करिता नयनी प्रगटल्या माझ्या सरिता. पद प्रक्षालन करा विस्मरा प्रवासातल्या श्रमा, लागली श्रीचरणे आश्रमा, लागली श्रीचरणे आश्रमा. गुरुसेवेतच झिजले जीवन विलेपनार्थे, त्याचे चंदन रोमांचाची फुले लहडली वठल्या देहद्रुमा. रोमांचाची फुले लहडली वठल्या देहद्रुमा. लागली श्रीचरणे आश्रमा, लागली श्रीचरणे आश्रमा, लागली श्रीचरणे आश्रमा. निज ज्ञानाचे दीप चेतवून करिते अर्चन आत्मनिवेदन. अनंत माझ्या समोर आले लेऊनिया नीलिमा. अनंत माझ्या समोर आले लेऊनिया नीलिमा. लागली श्रीचरणे आश्रमा, लागली श्रीचरणे आश्रमा, लागली श्रीचरणे आश्रमा. नैवेद्यापण काय देऊ मी
आज चकोरा घरी पातली भुके जली पौर्णिमा आज चकोरा घरी पातली भुके जली पौर्णिमा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा सेवा देवा कंदमुळे ही पक्व मधुरशी बदरी फळे ही वनवेलीने काय वाहणे वनवेलीने काय वाहणे या विण कल्पद्रुमा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा धन्य मी शबरी श्री रामा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा देवाचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यानंतर सुद्धा त्याचा आनंद, कौतुक, धन्यता आणि त्याच्याबरोबरचे भांबावले पण आहे की आता त्या कशा रीतीने त्याचा सत्कार करू, कशा रीतीने स्वागत करू. एवढी तयारी केलेली आहे, अचानकच घरी आलेल्या पाहुण्यासारखे आलेली नाही आहेत, तयारी पूर्ण आहे. तरी प्रत्यक्ष त्या वेळेला जी धांदल उडालेली आहे अबोध अंतःकरणाने, म्हणून अनेक गोष्टी ज्या शिकवायच्या आहेत रामचरित्रामधल्या, त्याच्यामध्ये हेही शिकवणं आहे की तुम्ही ज्ञानाने कितीही संपन्न व्हा, वैराग्याने कितीही संपन्न व्हा, तपश्चर्येने कितीही संपन्न व्हा, पण तुमच्यातला जो मूल भाव आहे गुरूंबद्दलचा, देवाबद्दलचा, तो मात्र हरवू देता कामा नये. त्या मूलभावामध्ये जे सुख आहे की आम्हाला काही कळत नाही आहे आणि त्याच्यामधून ते भांबवलेपणाने कसं तरी काहीतरी करणं, ते पण देव गोड मारून घेतो आहे. म्हणजे थोडंसं ह्या प्रसंगांना थोडं व्हिज्युअलाइज केल्याशिवाय त्याच्यातली मजा नाही येणार. जनरली नुसतं माणूस कथा ऐकतो आणि पुढे जातो की राम तिथे उभे आहेत त्या आश्रमामध्ये आणि ती वयोवृद्ध शबरी ज्ञानी तपस्वी ती एका लहान मुलीसारखी आता मी काय करू अशा प्रकारचं तिला कळत नाही आहे. आणि ते शांतपणे सर्व कुठल्याही उपचारांची तिला त्यांना गरज नाही आहे, पण उपचार टाळायची पण आवश्यकता नाही आहे. त्यामुळे तिच्या भक्तीला आणि तिच्या त्या उत्सुकतेला वाट करून देण्यासाठी म्हणून राम शांतपणे तिथे उभे आहेत. हे काव्य पण इतकं सुंदर आहे, सगळ्या गोष्टी करून मी तयार आहे असं गदिमांनी पण ते जे लिहिलं आहे निज की रामाच्या स्वागतासाठी कुठले निरांजन लावणार, निजज्ञानाचे दीप चेतवून मी आत्मस्वरूप आहे, ह्या ज्ञानाचे दिवे लावून मी तयार आहे आणि त्याने मी अर्चन करते अर्चन आत्मनिवेदन. अनंत माझ्या कौतुक असलं आहे तर अनंत माझ्या समोर आले लेऊनिया निलिमा. निळ्या रंगाचा सावळा राम आहे तो, आकाशाचा रंग घेऊन अनंत माझ्या समोर आलं असं ते म्हणते. नैवेद्यापण काय देऊ मी, प्रसाद म्हणून काय घेऊ मी, सुचत नाही आहे तिला. पुढची ओळ मला अतिशय आवडणारी आहे की आज चकोरा घरी पातली भुके जली पौर्णिमा. म्हणजे कॉन्ट्रास्ट एकदम शेजारी ठेवलेला आहे. चकोर पक्षी जो चंद्राच्या चांदण्यावर आपलं पोट भरतो, त्याला दुसरा काही सोर्स नाही आहे. चंद्र उगवला तरच तो त्याच्या चांदण्यामधून अन्न ग्रहण करतो, नाहीतर तो उपाशी राहतो. त्याप्रमाणे चकोर भक्त अंतःकरणाने की ईश्वराच्या सान्निध्यातून मिळणारं सुखच ग्रहण करेल, इतर सुखाकडे तो समोर असलं तरी डुंकून पण पाहणार नाही. तो जनरली अशी गाणी ऐकत असताना माणूस तसा सिनेमा बघत असताना स्वतःला हिरोच्या जागी ठेवतो. तशा प्रकारच्या अशा आदर्श गाणी ऐकताना आपल्या बाबतीत पण तसं
होईल अशा प्रकारे मध्यवर्ती भूमिकेत स्वतःला आपण घेतो. पण चकोर आहोत का एवढं आपण समजून घ्यावं. आज चकोरा घरी पातली, ज्याच्या दर्शनाने माझं पोट भरणार आहे, मन भरणार आहे, तो राम प्रत्यक्ष समोर आलेला आहे आणि तो रामाच्या पूर्णत्वाने तो आहे, म्हणून तो पौर्णिमेचं स्वरूप आहे आणि त्याच्या प्रकाशाने मी तृप्त होणार होते. पण राम स्वतःच पौर्णिमा असला तरी तो आता भुकेजलेला आहे, त्याला अन्न मिळालेलं नाही आहे. भुकेजली पौर्णिमा आणि आता चकोराने त्याच्यापासून काही ग्रहण करायचं ते तर राहीलच, पण त्यालाच काहीतरी आता खाण्यासाठी देण्याची आवश्यकता आहे. आज चकोरा घरी पातली, भुकेजली पौर्णिमा. मग काय देणार तर सेवा देवा कंदमुळेही, पक्व मधुरशी बदरी फलेही. बदरी फलं म्हणजे बोरं, शबरीची बोरं. वनवेलींनी काय वाहणे याहून कल्पद्रुम. साधं जंगलात वाढलेली एक वेल आहे मी, असं ती म्हणते. तिने कल्पवृक्ष जर का दरवाजामध्ये आला मागायला तर वनवेल तिला काय देईल त्याला. पण आहे एवढं म्हणून गोड करून घ्या, की आमुतेनी गोड करून घ्यावे, हे तांदुळे कासे असे विनवावे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. की गुरूंच्या पाशी, देवाच्या पाशी मला गोड मानून घ्या असं जे आपण म्हणतो, तशा प्रकारचं पण बोलू नये असं त्यांना सांगायचं आहे. तो भाव त्यांना माहितीच आहे. आमुतेनी गोड करून घ्यावे, हे तांदुळे कासे असे विनवावे. साई खडियाने काही प्रार्थावे सूत्रधारासी. जे नाचणारं बावलं आहे दोऱ्यांवर, त्याने काय सूत्रधारालाच सांगायचं की कसं नाचवं मला, मग मी चांगलं नाचेन. किंवा तांदळांनीच प्रार्थना करण्यासारखी आहे की आम्हाला गोड मानून घ्या. तो जसा काही नाचवू इच्छितो तशा प्रकारे मी नाचेन आणि त्याच्यामध्ये माझा कुठलाही से नाही. अशा प्रकारची परिपूर्ण भक्ताची भूमिका, परिपूर्ण ज्ञानाची भूमिका जेवढी अवघड आहे तेवढीच थोडीशी जास्तच परिपूर्ण भक्ताची संकल्पना ही अवघड आहे. कारण मर्यादेचं एवढं जास्त तिथे बंधन आहे ईश्वराबद्दलची बोलताना, की ती मर्यादा कधी उल्लंघन गेली आम्हाला कळतच नाही. म्हणून रामायणातल्या एकूण सगळ्या पात्रांमध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आहेत, पण अनेकांनी आपापल्या मर्यादा सांभाळून आहेत तिथे. आणि त्यातली ही शबरी आहे की जी नवविधा भक्ती करून पूर्णत्वाला पोचलेली आहे आणि गुरूंच्या आज्ञेनुसार रामाचं स्वागत करायला थांबलेली आहे. त्या भावसौंदर्याबरोबर तिच्याकडे योगसौंदर्य, ज्ञानसौंदर्य पण आहे, म्हणून ती जास्ती विलोभनीय आहे. आणि या सगळ्या पलीकडे जाऊन एक साधेपणाचं सौंदर्य आहे. बाकी सगळी सौंदर्य प्लॅन करून चकाचक आणता येतात, पण साधेपणाचं सौंदर्य जेवढं प्लॅन करावं तेवढं ते दुरापास्त होत जातं. आहे असे असण्यामध्ये तुका म्हणे जैसा तैसा तुझा दास, जसा आहे तसा तुझा दास. याचा अर्थ मी माझ्यात काही बदलच नाही करणार आणि तुझा दास म्हणून राहीन असा त्याचा अर्थ नाही. पण भाबडेपणा पूर्णपणे जो आहे ईश्वरापाशी तो तसाच तसा ठेवलेला आहे. पण ज्ञानसौंदर्याला फाटा देऊन केवळ भावसौंदर्याने त्याची प्राप्ती होणार नाही. हे मध्यवर्ती जो भाग आहे त्याला न चुकवता या सगळ्याकडे बघायला पाहिजे. सगळ्या गोष्टी आस्वादन करत असताना पण मुख्यतः जो मुख्य सूर आहे, मागे एकदा मी म्हटलं होतं तसं एका कार्यक्रमामध्ये सुरेश वाडकर असं म्हणाले होते की जो चांगला गायक असतो तो कुठेही गात असो किंवा नसो, त्याच्या अंतःकरणात जो सा असतो तो आतमध्ये चालू असतो. तसं जो चांगला साधक असतो त्याने सा आमचा नाही पण स्व चालू ठेवायला पाहिजे. तो जितका राहील तितकं मध्यवर्ती सूत्र हलणार नाही. भावसौंदर्य आमच्या अंतःकरणात जेवढं काही उमलवू शकतं, जेवढं इतरांचं बघून ॲप्रिसिएट होऊ शकतं ते आहे तेवढं राहील, पण ते येणारं जाणारं आहे. जर का शाश्वत काही प्राप्त व्हायला हवं असेल तर बरा निश्चय शाश्वताचा करावा, असं जे समर्थांनी म्हटलं. चांगलाच निश्चय करायला लागेल शाश्वत स्वरूपाला प्राप्त होण्याचा. कारण त्याच्यापासून वेगळं होणं ही आमची सहज प्रवृत्ती आहे अंतःकरणाची. अनुसंधानात असणं हे करावं लागतं आणि तो निश्चय कशाप्रकारे करावा हे पण संतांच्या वाङ्मयामध्ये सर्व ठिकाणी आलेलं आहे. आज एक विशेष अभंग जो पुढे गायला जाईल माणिक प्रभूंचा अभंग आहे, राम होऊनी राम गारे. परिपूर्णता जी आहे ती राम गाण्यामध्ये आहेच, पण राम होऊनी राम गाण्यामध्ये आत्मारामाचं स्वरूप समजून घेतलेलं आहे आणि मग आता प्रेमापोटी त्या रामस्वरूपाचं गायन चाललेलं आहे, ज्याचं
गुणवर्णन चाललेलं आहे तो केवळ मी कल्पनेत केलेला नाही आहे, त्याचा माझा अनुभव आहे. आणि त्याचं जे रामकृष्ण म्हणत असत की दर्शन स्पर्शन संभाषण असं ते साक्षात्काराचे 3 टप्पे सांगत असत. दर्शन स्पर्शन आणि संभाषण, किंवा गीतेमध्ये त्याला ज्ञातुम द्रष्टुम प्रविष्टुम वा, या तिन्ही प्रकारे, या तिन्ही स्टेजेस जिथे कुठे आम्ही असू यातल्या, ज्ञातुम म्हणजे विचाराने समजून घेणं, द्रष्टुम म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेणं, आणि प्रविष्टुम म्हणजे स्वतःच तत्वस्वरूप होऊन जाणं, वेगळेपणा न उरणं. हा जर्नी मोठा आहे. इथे कुठेही आम्ही असलो तरी पुढचा टप्पा अनुभवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो ॲक्टिवली अंतःकरणाने वर्षभर करणं, तर त्या रामनवमीला काहीतरी एक सबस्टॅन्शियल अर्थ प्राप्त होतो. जो भावसमृद्धी आम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून घेऊन जातो, त्या भावसमृद्धीचा योगज्ञानाच्या वाटचालीला जर का उपकार फायदा झाला, पूरक असली पाहिजे. जसं स्वामी स्वरूपानंद म्हणत असत की जेवणामध्ये ताटामध्ये अनेक पदार्थ आहेत, लोणची आहेत, कोशिंबिरी, पापड वगैरे आहेत, आणि मध्ये एक वरण भात लागतो. जे पूरक गोष्टी आहेत त्यालाच मध्ये आणून ठेवलं तर त्याने पोट भरत नाही. तसं भावसौंदर्य आमच्यामध्ये जितकं काही ईश्वराने दिलं तितकं कमी जास्त असू शकेल, पण योगातली सूक्ष्मता ही आम्ही प्रयत्नपूर्वक गाठायला पाहिजे. शक्ती पुरवणारा तो आहेच. आणि त्या भावसौंदर्य आणि योगसौंदर्याचा एकत्रित आविष्कार संतांमध्ये बघायला मिळतो. त्यांच्या वाङ्मयामधून तो प्रकाशित होतो. त्यातला हा अभंग आहे की राम होऊनी रामगारे, रामासी शरण रिघारे. सगुण रामाला शरण जाणं, त्याच्या पायावर मस्तक ठेवणं, भावाने शरण जाणं, तू माझाच आहेस असं म्हणणं, आणि त्याच्यानंतर आंतरिक रूपाने त्याच्याशी संलग्न होऊन जाणं आणि त्याच्यामध्ये आपला व्यक्तिमत्वाचा वेगळेपणा विलीन करणं प्रयत्नपूर्वक टप्प्याटप्प्याने रोज थोडा वेळ. हा जो भाग आहे त्याला वगळून ही वाटचाल होणार नाही. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, तये नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावे असं समर्थांनी म्हटलं आहे. आत्मनिवेदन म्हणजे स्वतःचं मूळ स्वरूप जाणणं. ते जाणून झाल्यानंतर सुद्धा व्यक्तिमत्व काय कायमचंच निघून जातं अशातला भाग नाही. व्यक्तिमत्व राहतं, ज्ञानाचा संस्कार घेऊन राहतं. मग ज्ञानाचा संस्कार घेतलेलं ते व्यक्तिमत्व भावरूपाने काय भावेल ते पुन्हा पुन्हा त्याच ईश्वराला एकरूपतेने अनुभवत असताना पण वेगळेपणाने भजत राहतं. त्यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती असं म्हटलेलं आहे, श्रेष्ठ भक्ती. तेजाचा तेजवनी निघाला परी तेजीची असे लागला. सूर्यापासून निघालाय, सूर्याला कायम कनेक्टेड आहे, पृथ्वीला स्पर्श होत असला तरी असा जो किरण आहे, जो स्वतः तेजस्वरूपाचा आहे, तेजापासूनच निघाला आहे आणि तेजाशी कनेक्टेडच आहे. तेजाचा तेजवनी निघाला तेजीचे असे लागला, तो रश्मी ऐसा बोधू बोला व्हावा. हो का तरंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्न. पाण्याचाच तरंग आहे. तरंगाला विचारलं की तुझं स्वरूप काय आहे, तर तरंग नावाची वेगळी गोष्ट नाहीच आहे, पाणीच आहे. हो का तरंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी मी आणू नोहेची मग. ईश्वर वेगळा आणि मी वेगळा असा ज्याचा भाव राहिलेला नाही आहे. ऐसेनी बा समरस आहे, अशा प्रकारे ज्याची दृष्टी समरस झालेली आहे. समरस याचा अर्थ ईश्वर नावाचा एक वेगळी एंटिटी आणि मी नावाची एक वेगळी एंटिटी, ज्याच्या बाबतीत आता नाही आहे आतमध्ये, ज्याच्या बुद्धीला एकच रस आहे, समरस, दोघांचं एकच स्वरूप आहे असं ज्याचं ज्ञान आहे. ऐसेनी बा समरसे दृष्टीचे उल्हास आहे. आणि हे ज्ञान झाल्यामुळे अंतःकरण उल्लसित होऊन जातं. केवढं महत्त्वाची गोष्ट प्राप्त झाली आहे हे त्या अंतःकरणाला कळत असतं की मी तत्वस्वरूप आहे हे मी ओळखलं, आणि आता ती दृष्टी उल्हसित होऊन जाते. दृष्टीचे उल्हास आहे ते भक्ती काय असे आम्ही म्हणू. अशा ज्ञानस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर अंतःकरणात जी प्रसाद स्वरूपात प्रसन्नता प्राप्त होते आणि ईश्वराबद्दलचं प्रेम निर्माण होतं, त्याला भक्ती असं म्हटलेलं आहे. मग आमची जी आहे ती काय आहे, त्याला शास्त्रामध्ये गवणी भक्ती असं म्हटलं आहे की ईश्वर प्राप्त व्हावा म्हणून केलेली भक्ती, रादर प्रेम प्राप्त व्हावं म्हणून केलेली भक्ती, प्रेम मिळावं म्हणूनच केलं प्रेम. तशा प्रकारच्या भक्तीतून प्रवास करता करता ज्ञानस्वरूपाला प्राप्त हो. आणि ते ज्ञानस्वरूप प्राप्त होण्यासाठी बाय अँड बाय ते होणार नाही. त्याला काहीतरी तुम्हाला स्वतःची तयारी करायला लागेल. कोण काहीचा हे विचारा. राम होऊनी रामगारे, रामासी शरण निघारे रिघारे.
पुढे ते म्हणतात कोण कैचा हे विचारा, कोण आहे हा राम, त्याचं मूळ स्वरूप काय आहे, माझं मूळ स्वरूप काय आहे, हा प्रश्न करा. विचारा याचा अर्थ प्रश्न करा असं नाही, चिंतन करा. कोणाला तरी विचारा असा त्याचा अर्थ नाही आहे. विचारू शकताच गुरूंना, पण स्वतःला आतमध्ये विचारा. कोण कैचा हे विचारा, नका कर्म करू व्यभिचारा. व्यभिचार याचा इथे अर्थ की अहंकारात्मक भूमिका ठेवून कर्मामध्ये राहू नका. ईश्वराच्या प्रसादाने करतो आहे, त्याच्या इच्छेने करतो आहे, त्याच्यासाठी करतो आहे, अशा भूमिकेत राहणं याला अव्यभिचार असं म्हटलं जातं अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये. आणि पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी तर सगळ्या ठिकाणी कडीच केलेली आहे की जग एक वेगळंच आहे आणि जगाचा निराश करून ईश्वराला बघायचं आहे, अशा प्रकारची भूमिका पण ज्याची उरलेली नाही. जनरली आपलं असं असतं की एकांतामध्ये सगळ्या गोष्टी बंद करून आता मी ईश्वराचं अनुसंधान ठेवतो आहे. कारण का तर जग आड येतं ईश्वराच्या, जगाचा आविर्भाव अंतःकरणातला आड येतो. पण जो परिपक्व झालेला भक्त आहे तो जगाला अशा प्रकारे ईश्वरापासून वेगळं मानतच नाही. हे पण जग पण ईश्वर स्वरूपच आहे अशा रीतीने जो पाहतो त्याला अव्यभिचारी भक्ती असं म्हटलेलं आहे. की हे सगळं निरसून मग ईश्वर नाही, सगळ्या सकट ईश्वर आणि सगळं नसताना पण ईश्वरच. नका कर्म करू व्यभिचारा. मग काय करा तर हा दुस्तर भवतराया, म्हणजे अंतःकरणामधला हा संसार तरून जायला तुम्ही जोडा सखा गुरुराया. गुरुरायाची कास धरा, त्यांनी सांगितलेल्या उपासनेची कास धरा. आणि मग काय होतं म्हणे माणिक निज राम पहावा. बाहेरचा पहावाच पण निज राम पहावा. तया लागी हृदयीच जपावा. जपण्याची गोष्ट आहे. बोध प्राप्त झाल्यानंतर हेळसांड केली त्या बोधाची तर तो बोध केव्हा मिटून जाईल सांगता येत नाही. कारण की इतर प्रवृत्ती एवढ्या प्रबल आहेत की तो बोध टिकण्यासाठी म्हणून ती त्याला थाराच देत नाही. म्हणून बोध प्राप्त झाल्यानंतर मोठ्या आदराने त्याचं संगोपन करावं. म्हणजे काय करावं, पुन्हा पुन्हा अवधान द्यावं. त्याला कितीही काव्यात्मक आणलं तरी प्रॅक्टिकल भाग एवढाच आहे की तिथे अवधान द्यावं. 6 अहम या भावामध्ये अधिकाधिक राहायचा प्रयत्न करावा, यालाच निज राम पाहावा असं म्हटलं. तसं करण्याची जी भूमिका आहे ह्या अभंगातून व्यक्त झालेली माणिक प्रभूंच्या, ती आपण कीर्तीकडून ऐकू. हरिओम.
व्यभिचारा नका कर्म करू व्यभिचारा नका कर्म करू व्यभिचारा रामासी 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 शरणारी घारे राम होनी राम गारे राम होनी राम गारे दुस्तर भवहराया दुस्तर भवहराया दुस्तर भवहराया तुम्ही जोडा सखा गुरुराया तुम्ही जोडा सखा गुरुराया गुरुराया
गुरूंपाशी शिष्य गेल्यानंतर तो कुठल्याही कारणाने गेला तरी तो ईश्वर स्वरूपच होऊन जातो, योग्य मार्गाने साधना करेल तर. हे सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोनं होतं, पण ते सोनं होण्यासाठी दरवेळेला मध्ये लोखंड घेतलं, परीस घेतला आणि मग स्पर्श केल्यानंतरच सोनं होतं असातला काही भाग नाही. कुठल्याही कारणामुळे लोखंडाच्या परिसाला स्पर्श झाला तरी त्याचं सोनं होतं. मग अगदी परीस फोडायचा आहे म्हणून लोखंडाच्या घणाने त्याच्यावर घाव घातला तरीसुद्धा लोखंडाचं सोनंच होतं. तसं कुठल्या कारणाने राम आमच्या अंतःकरणात जन्म घेतो आहे हे महत्त्वाचं नसून, कुठल्याही कारणाने, जसं दशरथ राजाला पुत्रजन्माचीच फक्त इच्छा होती पण रामाचा पिता होण्याचं भाग्य त्याला लाभलं, त्याच्या मागे त्याचं पूर्वसुकृत किंवा आधीच्या जन्मातल्या तपश्चर्या होत्या. तसं कुठल्याही कारणाने आम्ही रामजन्म साजरा करत असू आज, तरी त्या रामजन्मात सगळा आनंद जो आहे तो त्या रामाच्या जन्माच्या इन्सिडन्समध्ये आहे. कारण त्या जन्मावरच पुढचं सगळं कार्य, जीवित कार्य अवलंबून आहे. तसं आमच्या अंतःकरणात पण रामाची प्राप्ती करून घेणं असं जे उमटतं की हे जमायला पाहिजे आम्हाला, तो आमच्या अंतःकरणातला रामजन्म आहे असं आम्ही समजायला पाहिजे. आणि तो रोज व्हायला पाहिजे रामजन्म. कधी ना कधी तो होत राहतो, पण त्याच्यामध्ये सातत्य असेल तर हळूहळू तो रामाच्या बोधाचा जन्म हा हळूहळू आम्ही अंतःकरणामधून फुलवून प्रत्यक्ष रामस्वरूप आमचं अनुभवू शकू, त्याच्या मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. म्हणून या एकूण कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण आता येतो आहोत. आणि गीतरामायणामध्ये एका ठिकाणी गदिमांनी जे काही गद्य भाष्य आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेला तो राम जन्मला त्याच्यानंतर त्यांनी असं पुढे म्हटलं आहे की दिसामासांनी रामचंद्र आणि त्याचे तिन्ही भावंड वाढत होती. ते दिसामासांनी रामांचं वाढणं रामजन्मानंतर आमच्या आयुष्यामध्ये आम्ही रोज साधनेच्या पावलांनी ते केलं पाहिजे. आणि ते दिसामासांनी ज्यावेळेला तो राम वाढतो त्यावेळेला रामाच्या सान्निध्यामुळे ते अंतःकरण ज्ञानसंपन्न होऊन जातं. आणि जेवढं ते ज्ञानसंपन्न होईल तेवढं ते शांत होतं. आणि ती शांती अंतःकरणात आहे ह्याचाच अर्थ अंतःकरणात राम आहेत अशातला भाग. विनाकारण शांती, उपभोगानंतरची शांती, पोटभर जेवल्यानंतरची शांती हा भाग, रामाचा प्रसाद खाल्ल्यानंतर तशीही शांती मिळते. पण रामाचा जो मुख्य प्रसाद आहे तो काहीही अंतःकरणावर नसताना अंतःकरण शांत राहणं, याचा अर्थ अंतःकरणात रामाचा जन्म झालेला आहे असं समजा, आणि तो दिसामासांनी वाढतो आहे असं समजा. तशा प्रकारे तो संस्कार घेऊन अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून आम्ही आमच्या ठिकाणी जाऊ आणि जो बोध आम्हाला गुरूंकडून मिळालेला आहे त्याच्या साह्याने कृतार्थतेकडेची पावलं ही अधिकाधिक सक्षमपणे टाकू, हे या रामजन्माचं फलित आहे असं समजायला हरकत नाही. आणि या एकूण कार्यक्रमाचा शेवट, कितीही आम्ही ज्ञानाचं बोलणं केलं, किती बाकी काही केलं तरी नाम घेण्याने जे समाधान मिळतं. महाराजांना जे विचारलं होतं की रामाचं नाम कसं घ्यावं, तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं होतं की नाम कसं घ्यावं म्हणजे पेढा कसा खावं विचारणार काय आहे. पेढा कसाही खाल्ला तरी तो गोडच असतो, सरळच करून खाल्ला पाहिजे अशातला भाग नाही. तसं नाम कसंही घेतलं तरी समाधान हे त्याचं जे फळ आहे ते दिल्याशिवाय ते राहत नाही. तसं नामरामायणम यातला काही भाग, रामाचं संपूर्ण चरित्र काही नामांमध्ये गुंफलेलं आहे. सगळंचं सगळं घेणं वेळेच्या अभावी शक्य नाही, पण त्यातले जे महत्त्वाचे भाग आहेत आणि त्याच्यानंतर त्याला जोडून असलेलं थोडंसं भजन याने या कार्यक्रमाची सांगता होईल. त्याच्यानंतर मग आरती आणि सगळं निवेदनं होतील. कीर्ती आणि स्वरता दोघी मिळून. शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. चंड किरण कुलमंडन राम, श्रीमद दशरथ नंदन राम. कौसल्या
शितमख संरक्षक राम श्रीमदहल्योद्धारक राम नाविक धावित मृदुपद राम मिथिलापुर जनमोहक राम विदेह मानसरंजक राम त्र्यंबक कार्मुक भंजक राम सीतार्पित वरमालिक राम कृतवैवाहित कौतुक राम भार्गव दर्प विनाशक राम श्रीमदयोध्या पालक राम राका चंद्र समानन राम पितृवाक्याश्रित कानन राम प्रिय गुह विनिवेदित पद राम तत्क्षालित निज मृदु पद राम भरद्वाज मुखानंदक राम चित्रकूटाद्रिनिकेतन राम दशरथ संतन चिंतित राम कैकेयी तनयार्थित राम विरचित निज पितृकर्म कराम भरतार्पित निज पादुक राम दंडक वन जन पावन राम दुष्ट विराध विनाशन राम शरभंग सुतीक्ष्णार्चित राम अगस्त्यानुग्रह वर्धित राम शूर्पणखार्ति विधायक राम करदूषण मुख सूदक राम सीता प्रिय हरिणादुक राम मारीचाति कृताशुभ राम विनष्ट सीतान्वेषक राम गृध्राधिपगतिदायक राम शबरी दत्त फलाशन राम कबंध बाहुच्छेदन राम हनुमत सेवित निज पद राम नत सुग्रीवाभीष्टद राम दैव्यभारि संहारक राम वानर दूत प्रेषक राम हितकर लक्ष्मण संयुत राम कपिवर संतत संस्मृत राम विभीषणाभयदायक राम पर्वत सेतु निबंधक राम कुंभकर्ण शिरच्छेदक राम राक्षस संघ विमर्दक राम अहिमहि रावण चारण राम संवृत दशमुख रावण राम सीता दर्शन मोदित राम अभिषेक विभीषण नत राम भरत प्राण प्रियकर राम साकेत पुरी भूषण राम पटाभिषेकालंकृत राम पार्थिव कुल सम्मानित राम सकल जीव संरक्षक राम समस्त लोकाधारक राम तेजोमय निज रूपक राम संस्कृति बंध विमोचक राम धर्म स्थापन तत्पर राम भक्ति परायण मुक्तिद राम सर्व चराचर पालक राम सर्वभवमय भारक राम वैकुंठालय संस्थित राम नित्यानंद पदस्थित राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम भयहर मंगल दशरथ राम जय जय मंगल सीताराम मंगल कर जय मंगल राम संगत शु
राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय सर्व संतन की जय 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 रघुवीर समर्थ